नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर गोल्ड प्राइस अपडेट. सोन्याचा भाव 3.1 लाख रुपये तोळा. आज रात्री कोणालाच झोप लागणार नाही. जगप्रसिद्ध तज्ज्ञांची ही महाभविष्यवाणी काय आहे ते संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता जगप्रसिद्ध तज्ज्ञांची ही महाभविष्यवाणी काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता. टायटल काय आहे बघा. गोल्ड प्राइस. सोन्याचा भाव 3.1 लाख रुपये तोळा. आज रात्री कोणालाच झोप लागणार नाही. जगप्रसिद्ध तज्ज्ञांची ही महाभविष्यवाणी. पहा अपडेट काय सांगतोय. सोने आणि शेअर बाजार सामान्य गुंतवणूकदार हे बहुतेक वेळा या दोघांकडे एकमेकांचे उलट म्हणून पाहतो. शेअर बाजार वर गेला की सोने पडते आणि सोने वाढले की शेअर्स दबावात येतात, अशी ही सर्वसाधारण समजूत आहे. पण जर येत्या काही वर्षात दोनही $10,000 पातळीवर या ठिकाणी पाहू शकता, एकूणच $10,000 पातळीवर पोहोचले तर पुन्हा प्रश्नचिन्ह. होय, हे शक्य असल्याचं मत जगप्रसिद्ध मार्केट स्ट्रॅटेजिस्ट अँड एडर्नी म्हणजे ईडी एडर्नी यांनी व्यक्त केलंय. त्यांच्या मते हीच खरी रोअरिंग 2026ची गोष्ट असू शकते, जिथे सोने आणि शेअर्स हे दोनही एकाच वेळी इतिहास घडवतील. जर सोने $10,000 प्रति औंसपर्यंत पोहोचले तर भारतात त्याचा भाव जवळपास 3 लाख रुपये म्हणजे 3.1 लाख रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होऊ शकतो. त्यामुळे हा फक्त आंतरराष्ट्रीय बाजाराचा मुद्दा न राहता आपल्या भारताच्या प्रत्येक घराशी, प्रत्येक लग्नाशी आणि प्रत्येक गुंतवणूकदाराशी जोडलेला हा मोठा प्रश्न ठरतोय. बघा पुढे अपडेट काय सांगतोय. जगातील आघाडीचे मार्केट स्ट्रॅटेजिस्ट अँड एडर्नी यांनी गुंतवणूकदारांसाठी एक अत्यंत धाडसी आणि चर्चेत राहणारी भविष्यवाणी केली आहे. त्यांच्या मते 2029च्या अखेरीस अमेरिकेचा प्रमुख शेअर निर्देशांक S&P म्हणजे S&P 500 आणि सोने दोनही 10,000च्या पातळीवर पोहोचू शकतात. विशेष म्हणजे सोने सध्याच्या पातळीपेक्षा दुप्पटपेक्षा अधिक महाग होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. ही भविष्यवाणी अशा काळात आली आहे जेव्हा स्पॉट गोल्ड आधीच $4,03,083.73 प्रति औंस या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचले आहे आणि चालू वर्षात आतापर्यंत सोने जवळपास 67% वाढले आहे. या तेजीसाठी अनेक कारणे जबाबदार आहेत. जगभरातील भौगोलिक राजकीय तणाव, ट्रेड वॉरची भीती, सेंट्रल बँकांकडून मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी, कमकुवत डॉलर आणि अमेरिकेत भविष्यात व्याजदर कपातीची अपेक्षा. बघा पुढे अपडेट काय सांगतोय. CNBC TV 18 शी बोलताना यार्डेनी यांनी S&P 500 साठी शॉर्ट टर्म टार्गेट देखील दिले आहेत. त्यांच्या मते 2026च्या अखेरीस हा निर्देशांक 7,700 पर्यंत पोहोचू शकतो. सध्या S&P 500 जवळपास 6,834च्या आसपास ट्रेड करत असून यावर्षी सुमारे 16% वाढलेला आहे. म्हणजे पुढील 2 वर्षात अजून 13% वाढीची शक्यता ते पाहत आहेत. जर हे भाकीत खरे ठरले तर S&P 500 साठी सलग चौथे वर्ष असेल जिथे इंडेक्स डबल डिजिट रिटर्न देईल. यार्डेनी सांगतात की अल्पकाळात सोने आणि शेअर्स उलट दिशेने चालत असल्यासारखे वाटले तरी दीर्घकाळात दोघांचाही ट्रेड साधारण एकसारखाच राहिला आहे. म्हणूनच दोघांसाठीही 10,000चा टार्गेट त्यांनी या ठिकाणी मांडला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI क्षेत्राबद्दल बोलताना यार्डेनी म्हणाले की 2026मध्ये या सेक्टरमध्ये मोठी चढउतार पाहायला मिळू शकते. पूर्वी मॅग्निफिसेंट 7 म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मोठ्या टेक कंपन्या या स्वतंत्र साम्राज्यासारख्या वाटत होत्या, पण AI मुळे त्यात आता थेट स्पर्धेत आले आहेत. या स्पर्धेमुळे खर्च वाढेल आणि त्याचा फायदा इन्फ्रास्ट्रक्चर व सर्व्हिसेस देणाऱ्या टेक कंपन्यांना होईल. भारताबाबत यार्डेनीचा दृष्टिकोनही महत्त्वाचा आहे. त्यांच्या मते 2025 हे भारतीय शेअर बाजारांसाठी
कन्सोलिडेशनचे वर्ष ठरू शकते. मात्र 2026 मध्ये परिस्थिती सुधारू शकते. विशेषतः अमेरिका भारत व्यापार चर्चांना सकारात्मक दिशा मिळाल्यास भारत आणि चीनची तुलना करताना त्यांनी स्पष्टपणे सांगितले की गुंतवणुकीसाठी त्याची पसंती भारतालाच आहे, कारण भारताची कायदेशीर आणि कॉर्पोरेट प्रणाली हे अधिक विश्वासार्ह वाटते. जपानबद्दल बोलताना त्यांनी तिथल्या धोरणांना थोडंसं विरोधाभासी म्हटलं आणि एकीकडे बँक ऑफ जपान हे महागाईच्या भीतीने या ठिकाणी ब्रेक लावत आहे, तर दुसरीकडे सरकार फिस्कल एक्सेलेटर या ठिकाणी दुसरीकडे दाबून ठेवत आहे. याची तुलना त्यांनी गाडी चालवताना एक पाय ब्रेकवर आणि दुसरा एक्सेलेटरवर ठेवण्याशी केली आहे. एकूण पाहता यार्डेनीची ही भविष्यवाणी या ठिकाणी सूचित करते की येणारे दशक सोने आणि शेअर्स दोन्हीसाठी मोठ्या संपत्ती निर्माण करण्याची संधी देऊ शकते. आता हे गुंतवणूकदारांवर अवलंबून आहे की ते या संधीला कसे ओळखतात आणि कसा वापर करतात. जर सोने $10,000 प्रति औंस पर्यंत पोहोचले तर भारतात ही फक्त बातमी असणार नाही, तर ते प्रत्येक घराच्या बजेटचा, लग्नाचा आणि गुंतवणुकीच्या निर्णयाचा या ठिकाणी भाग बनेल. जे लोक वर्षानुवर्ष सोने स्वस्त होण्याची वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी ही गोष्ट चिंतेची असू शकते, पण जे लोक सोने दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून पाहतात त्यांच्यासाठी हा पिढीत एकदा मिळणारा मोठा संधीचा काळ या ठिकाणी ठरू शकतोय. बघा, आता थोडंसं उपगणित त्या ठिकाणी आपण समजून घेऊया. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने डॉलर प्रति औंसमध्ये मोजले जाते, म्हणजे 1 औंस म्हणजे बरोबर 31.1 ग्रॅम. जर सोने $10,000 प्रति औंस झाले तर 1 ग्रॅम सुमारे $321, म्हणजे 10 ग्रॅम बरोबर सुमारे $3,210. जर त्यावेळी डॉलर रुपया दर 85 ते 90 रुपये असेल तर आपल्या भारतात 10 ग्रॅम सोन्याचा दर हे 2.7 ते 2.9 लाख रुपये होतो. त्यावर इम्पोर्ट ड्युटी आणि जीएसटी सुमारे 14 ते 15% जोडल्यास आपल्या भारतात ज्वेलरी किंवा फिजिकल गोल्डचा भाव 3.1 ते 3.3 लाख रुपये प्रति 10 ग्रॅम होऊ शकतो. म्हणजे आज जे सोने आहे ते 70 ते 75 हजार रुपयांना मिळते, ते 4 पटाहून अधिक महाग होऊ शकते. बघा पुढे अपडेट काय सांगतोय, म्हणजे 2 प्रकारचे लोक असतात. पहिले म्हणजे जे सामान्य लोक आहेत ते लग्न, सण किंवा दागिन्यांसाठी सोने स्वस्त होण्याची वाट पाहत आहेत. जर $10,000चा अंदाज खरा ठरला तर सोने स्वस्त होणार नाही, उलट आणखीन या ठिकाणी दूर जाईल. लग्नात सोन्याचं वजन कमी होईल, हलके डिझाईन येतील आणि लोक डिजिटल गोल्ड किंवा हलक्या दागिन्याकडे वळतील. थोडक्यात सांगायचं तर आज न घेतलेलं सोनं आणि उद्या अधिक महाग या ठिकाणी मिळू शकतं. दुसरं म्हणजे गुंतवणूकदार, त्यांच्यासाठी या ठिकाणी चित्र पूर्णपणे वेगळं आहे. यार्डेनीच्या मते सोने आणि शेअर बाजार हे दीर्घकाळात एकत्र वाढतात. जर सोने $10,000 पर्यंत पोहोचले तर गोल्ड ETF म्हणजे सोवरिन गोल्ड बॉन्ड आणि या ठिकाणी डिजिटल गोल्ड यामध्ये आधी गुंतवणूक केलेल्यांना मोठा फायदा या ठिकाणी होऊ शकतो. समजा एखाद्याने 60 ते 70 हजार रुपयांना सोने घेतले आणि भाव 3 लाखांपर्यंत गेला तर तो 4 ते 5 पट रिटर्न ठरू शकतो, तोही कंपनी रिस्कशिवाय. गुंतवणूकदारांसाठी सोने महागाईपासून संरक्षण, चलन कमकुवत झाल्यावर सुरक्षा आणि भौगोलिक राजकीय संकटात सेफ हेवन म्हणून या ठिकाणी काम करतं. म्हणूनच आजही सेंट्रल बँका आणि स्मार्ट गुंतवणूकदार सोने सोडायला तयार नाहीत. बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी सोन्याचा भाव 3.1 लाख रुपये तोळा, एकूणच हे जगप्रसिद्ध तज्ज्ञांची ही महाभविष्यवाणी काय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.